हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली असताना माणूस खोटं बोलू शकत नाही। ज्या अभिमानला आपण खुनी समजतोय त्याला याच्यात अडकवण्यात आले। मला हे केव्हापासून कुणाला तरी सांगायचं होतं, पण घरात मी हे कुणाला नाही सांगू शकत, कारण ज्या माणसाकडून मला ही गोष्ट कळली आहे त्याचं नाव जरी मी घरात उच्चारलं ना तरी ना या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवेल ना माझ्यावर। कोणाकडून समजलं तुला? इन्स्पेक्टर विक्रांत भोसले। त्यानं हे तुलाच का सांगितलं? भाई, मित्र आहे तो माझा, आणि बाबांचा स्वभाव तुला माहितीये ना। एकदा एखादी व्यक्ती त्यांच्या बॅडबुक मध्ये गेली की जाऊ दे, ते महत्वाचं नाही आता। सगळ्यात महत्वाचं हे आहे की शिक्षा खऱ्या गुन्हेगाराला व्हायला हवी, जो अजून पकडलाच गेलेला नाहीये। घरात हे मी कोणाजवळ बोलू शकत नाही म्हणून मी तुझ्याकडे आले। आणि भाई प्लीज, मी हे तुझ्याकडे बोलले हे घरात कोणाला सांगू नकोस। करतोय हा? कोणाचा फोन आहे? कटका करतोय सारखा? काय नाही, क्लायंट आहे माझा, आगाऊ आहे जरा, कधीही फोन करतो, खूप बोर करतो का म्हणून कट करतोय। ते मी सांगू का त्याला तू झोपलायस वगैरे काहीतरी? काही गरज नाहीये, मी हँडल करतो। आणि आता खूप उशीर झाला, जा तुझा झोप। असं काय करतोस? मला बोलायचंय तुझ्याशी, किती दिवसांनी भेटलायस म्हणून बसले मी इथे बोलायला। पण आत्ताच बोलायला हवंय काय? मी काम करतोय ना। मला विचारायचंय तुला सॉफ्टवेअर विषयी आहे का? अगं उद्या बोलू ना आपण, तू जा ना, झोप ना आता। चिडतोस काय रे? 5च मिनिटं हवी होती मला, मंगळागौर जागवायला नाही सांगत आहे रात्रभर। एवढं काय झालं चिडायला याला माहिती नाही। हॅलो, एकदा फोन कट केलेला कळत नाही का तुला? मी फोन कट केलाय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे ना। पुढच्या वेळेला लक्षात ठेव, मी फोन कट केला तर मला बोलता येत नाहीये। आधी उद्या कोर्टात सुनावणी आहे। हा मग? आधी मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय। पण नंतर बोलू, मी नंतर फोन करतो तुला। मुना, हे दुबईच्या त्याच क्लायंटचा फोन होता ग, भाईच्या प्लेसमेंट संबंधी। मी त्याला म्हटलं की अरे मी फोन कट करतोय म्हणजे मी काहीतरी काम करतोय किंवा काही, म्हटलं की नंतर करतो म्हणून मी फोन। दादा, मी विचारलंच नाहीये तुला। मला वाटलं काय नाही। थँक्स आधी, आणि सॉरी मी तुला अशा ठिकाणी भेटायला बोलवलं, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। बोल ना, शांत का बसलायस? कसला विचार करतोयस? तू स्वतःला
आणि तुझी काळजी करणाऱ्या माणसांना त्रास देऊन काय मिळतं तुला? मी त्रास देत नाहीये, त्रास सहन करते. पण का? त्या विक्रांत भोसलेची माणसं माझ्या मागे हात धुवून लागली आहेत आधी. आजोबा म्हणतात ज्याची चूक नसते ना त्याला कोणाचीच भीती नसते, आणि ज्याची चूक असते त्याला साधा माणूसही पोलीस वाटतो. म्हणजे तुला सुद्धा असंच वाटतं ना की? नाही ना, नाहीये ना, दॅट्स ऑल. तुला त्या विक्रांत भोसलेला घाबरायची काहीच गरज नाहीये. आधी तुला वाटतं ना तितकं ते सोपं नाहीये. तो विक्रांत भोसले माझ्या मागे का लागलाय तुला कळत नाहीये आधी. एकदा का मी त्याला सापडले ना तर तो आणि तो सरंजामे हेही सिद्ध करायला कमी करणार नाहीत की जिजूंचा जिजूना सुलेखा, त्यांना काय करायचंय ते करू दे, पण अभिमान सरंजामेला आता कोणीही वाचवू शकणार नाही. माझं वकिलांशी बोलणं चाललंय. कोर्टात अभिमान सरंजामे विरुद्ध साक्ष द्यायला तू हजर राहायचंयस. म्हणजे तू त्यांना सांगितलंस की आपण भेटतो? नाही अजून. आधी मी तुझ्या पाया पडते, पण प्लीज कोणाला माझ्याबद्दल सांगू नकोस. आणि मी कोर्टात येणार नाहीये. पण का? आधी अभिमान रेड हँडेड पकडला गेला, त्याला तशी शिक्षा होणारच आहे. पण मी जर तिथे गेले तर कितीतरी प्रश्न उद्भवतील तिथे, आणि जर मला अटक झाली तर नाही, सगळी चक्र उलटी फिरतील. मला असं काही होणार नाही सुलेखा, मी आहे ना. आधी प्लीज फॉर टाइम से आधी प्लीज मला कोर्टात बोलवू नकोस प्लीज. हॅलो आधी, भाई बोलतोय. हां बोल भाई. कधीची वेळ आहे रे? दुपारची. झाली का सगळी तयारी? जवळपास झाली. आता उद्या तिथे काय होईल ते होईल. मी पण येतो बरोबर. नाही नको भाई. का रे? यशवंतराव सरंजामे. घाबरायचं काय त्यांना? फार नाक वर असतं ना त्यांचं. तेच कापलं जाताना बघायचंय मला. त्यांचा सगळा माज उतरताना बघायचंय. भाई खरं सांगू, याआधी एवढं टेन्शन कधी आलंच नव्हतं. हे बघ, प्रामाणिक प्रयत्नांना कधीही अपयश नसतं आधी, आणि त्याचा प्रत्येक पुरावा आपल्या बाजूने आहे. भाई मी सरंजामेला एक जबरदस्त धक्का देणार आहे. असा धक्का ज्याचा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. एक अशी साक्ष जी त्याला मुळासकट हादरवून सोडेल. काय करणार आहेस तू? भाई आपल्याकडे एक हुकमी एक्का आहे. तो सरंजामे एक वेळ आपलं बाकी सगळं खोटं ठरवेल, पण हा हुकमी एक्का नाही टाळू शकणार.
बाळकाकाच्या खुनाचा एकमेव आय विटनेस सुलेखा. सुलेखा? प्रिया प्रिया, मी आत्ताच टीव्हीवर बातमी पाहिली. अगं कोर्टात नेताना अभिमान पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. काय? हो अगं, आणि त्यामुळे इन्स्पेक्टर भोसलेंना सस्पेंड केलंय. मुन्ना उठ उठ. झालं तुझं समाधान? झालं तुझ्या मनासारखं? दादा, एक शब्द ऐकायचा नाही मला तुझा. अरे काय झालं? काय विचार ना, विचार तुझ्याच मुलीला विचार. आनंद झाला असेल ना आता तुला? दादा? सॉरी, आनंद कशाला, दुःखच होईल तुला तुझ्या मित्राची नोकरी गेली म्हणून. अरे पण तू तिला आई, कोर्टात आज केस झालीच नाही. हिच्या मित्राने सोडून दिला त्याला. अभिमान सरंजामे पळून गेला. आई, माझी सगळी मेहनत फुकट गेली. तुला तर प्रिया शास्त्री म्हणायची लाज वाटते मला, कारण शास्त्री असतीस तर असं वागली नसतीस ना. अरे काय केलं काय तिने? तिला का ओरडतोयस तू? आईच्या ज्या विक्रांत भोसलेने आपल्या बाबांचा अपमान केला, जो विक्रांत भोसले त्या सरंजामेचा पाळलेला मैत्री करायला आम्हाला तोच भेटतो ना. मला तर वाटतं मी रात्र रात्र जागून तयार केलेल्या प्रत्येक पानाची झेरॉक्स त्याच्यापर्यंत पोहोचली असेल. आधी हो ना, खरं सांग, खरं सांग मला, तुला किती दिवस आधी माहिती होतं तो अभिमान सरंजामे पळून जाणार आहे ती? अरे काहीतरी काय बोलतोयस? तो पळून जाणार हे हिला कसं माहिती असेल? आई, इतकी मोठी गोष्ट अशी अचानक घडत नसते. सगळं ठरलेलं असतं. कोण काय करणार, कोण त्याला कसं सोडवणार, आपल्या घरात या केसची काय तयारी चालली आहे त्याच्यापर्यंत पोहोचलंच नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. पण माहिती पुरवली नाही तर मैत्रीचा अपमान नाही का होणार? नात्यापेक्षा मैत्री महत्वाची. आता रडण्याची नाटकं करू नकोस. आई, अगं केस लढून हरलो असतो ना एक वेळ तरी चाललं असतं मला, पण इथे आता मला एकच सांग, हे सगळं जाऊ दे. कुठे आहे तो अभिमान सरंजामे? आय मीन तुझ्या त्या सो कॉल्ड मित्राने कुठे लपवून ठेवलंय त्याला? अरे आणि यापुढे त्यांचं, सॉरी, काय ठरलंय तुमचं? बस बस, पुरे झालं आधी. अरे किती बोलशील? बहीण आहे ती तुझी. ही माझी बहीण असूच शकत नाही. ही जर माझी बहीण असती तर ही आधी आई, मी खरंच काही केलेलं नाहीये ग. मला हे सगळं क्लासमध्ये कळलं. प्रियावर लक्ष ठेवलं असतं ना आपण आधीच, तर 2 दिवस आधीच कळलं असतं आपल्याला. आपलंच नाणं खोटं ठरलं, त्याला आपण काय करणार? म्हणजे हे सगळं प्रियाला माहिती होतं, माहिती असायलाच हवं बाबा. आय कॅन बेट ऑन दिस. आपल्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला त्या सरंजामेने. मी त्या विक्रांत भोसलेला तर सोडणारच नाहीये. खरं तर त्या दिवशी मला फोनवरच लक्षात यायला हवं होतं. ज्या कॉन्फिडेंटली तो बोलत होता ना, तेव्हाच मला कळायला हवं होतं हे सगळं प्री प्लॅन्ड आहे. हे बघ, आधी आपण जे झालं त्याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा काय करायला हवं याचा विचार करायला हवा. आता पुढे करायला उरलंय काय? ज्याच्यासाठी इतक्या रात्री घालवल्या खटाटोप केला तो गेला. एक खुनी इतक्या पोलीस पहाऱ्यातनं सहज निघून जाऊ शकतो? आता पोलीस त्याला पकडणार कधी आणि कसा पकडणार? विसरा आता.
व्हॉट डू मीन विसरा? विसरा म्हणजे सगळं विसरा आता बाबा. तो पळाला असता ना तर पोलिसांना 2 दिवस सुद्धा खूप आहेत त्याला पकडायला. पण तो पळाला नाहीये, त्याला पळवलंय. त्यामुळे आता सगळंच कठीण आहे. एक वेळ बाळकाकाची फाईल बंद होईल पण तो अभिमान सरंजामे सापडणार नाही आपल्याला. कधी कधी वाटतं बाबा ही माणसं राजरोसपणे असं वागू शकतात, मग आपणच का सभ्य राहायचं? अरे काय बोलतोस तू हे आधी? ते जसे वागतात तसं आपण वागलो तर त्यांच्या आणि आपल्याबरोबर फरक काय? फरक उरला काय किंवा नाही उरला काय? आपण हरलोच ना. तो पळून गेला याचा अर्थ आपण हरलो असं होत नाही. पण बाबा आपण जिंकलो पण नाहीच ना. कोर्टासमोर उभं राहून बोलायची संधी तरी मिळाली आपल्याला. आणि अजून आपण हा विचार करत नाही आहोत की तो सरंजामे आपलं काय करेल. काय करेल? तो आपलं काहीही करू शकतो बाबा, आणि आपण त्याचं काहीही करू शकत नाही. त्याने खून केलाय तरी न्यायालय त्याचं काही करू शकत नाही याची खात्री पटली आहे त्याला. आपण केस लढलो पण नाही तरी आपण हरलो, आणि त्याने खून केला तरी तोच जिंकला. आपलं राहू द्या बाबा, पण मला आता वाटत नाही भाईला तो सहजासहजी जगू देईल. नाही आधी मला काही होणार नाही, काही करणार नाही तो मला. चंदू तसं नको, तू आमच्या बरोबर इथे होत राहा आता. ते बघू आपण बाबा नंतर, पण आधी बघ तू आधी शांत हो. जे झालं ते झालं, पण तू प्रियाला असं बोलायला नको होतंस. बाई प्लीज, तू या बाबतीत प्रियाची बाजू घेऊ नकोस. रात्र या बाबतीत तिची बाजू कोणीच घेऊ नये, कारण काही झालं तरी मी प्रियाला क्षमा करणार नाही. अरे विक्रांत तिचा मित्र आहे याचा अर्थ ती कटामध्ये सहभागी होती असं होत नाही. अरे एवढं सगळं होऊनही तू तिचीच बाजू घेतोयस. अरे याचा अर्थ अप्रत्यक्षपणे बाळ काकाच्या खुन्याची मदत करणाऱ्या माणसाची बाजू घेतोयस तू. अरे आधी घ्या आता तुम्ही बाजू घ्या. मला ना कोणाशीच बोलायचं नाहीये. लीव मी अलोन. हे आधी आज काय बाप लेकाने ठरवूनच टाकलं होतं का प्रियाला अगदी धारेवर धरायचं म्हणून? तिला हाऊस म्हणून कोणी धारेवर धरलं नाहीये, तिची चूक होती. आधीने तिला आधी लक्षात आणून द्यायचा एकदा प्रयत्न केला होता. वेळच्या वेळ तिने लक्ष देऊन वागली असती तर आज ही वेळ आली नसती. मला कळेल का काय एवढा मोठा गुन्हा केलाय तिने तो? बाळच्या खुन्याला पळून जायला मदत करणाऱ्या माणसाशी तिची मैत्री आहे. बर, मग यात नक्की तिचा काय दोष आहे? तिचा दोष इतकाच आहे की हा माणूस कसा आहे हे माहिती असून सुद्धा तिने त्याच्याशी मैत्री तशीच चालू ठेवली. म्हणजे प्रियाने विक्रांतशी बोलणं बंद केलं असतं तर काय विक्रांतने अभिमानला पळून जायला मदत केली नसती? असं झालं असतं का? मला इतकंच माहिती आहे, यापुढे प्रियाने विक्रांतशी मैत्री ठेवायची काहीही गरज नाही. आणि मला इतकंच कळतंय की तुम्हाला जो राग आलाय तो बाळभाऊजींना न्याय मिळाला नाही यापेक्षा विक्रांतनी अभिमानला पळून जायला मदत केली आणि तुम्ही त्यावर काही करू शकला नाहीत याचा आहे. आणि या सगळ्याशी प्रियाचा काहीही संबंध नसताना तुम्ही तो राग तिच्यावर काढताय. वसुधा, मला आणखीन एक सांगायचंय. पोटच्या पोरीवर अविश्वास दाखवून तुम्हाला नक्की कुठलं समाधान मिळालंय मला माहिती नाही, पण तिच्या मनात मित्र म्हणून असलेली तुमची प्रतिमा आता तशीच राहिली असेल का याचा जरा विचार करा तुम्ही.